गौरव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलला इट्स गौरव एड्समध्ये. तर फायनली मित्रांनो, एक सॉन्ग जबरदस्त ट्रेनिंगला चालू आहे आणि आपण याच सॉन्गवर एक व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा. या चॅनलवर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या इट्स गौरव एड्स चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे मराठी व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आपण ट्रिक किंवा प्रिसेट आपल्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आलाच तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण तिथे फ्रीमध्ये मटेरियल आणि ॲप्लिकेशन आपण तिथे देत असतो. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओला पासवर्ड आहे. पासवर्ड 4 आकडीचे. फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण व्हिडिओमध्ये मी पासवर्ड बोलून सांगितलेला आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा. तर या व्हिडिओबद्दल आणि काही प्रॉब्लेम आलाच तर आपल्या इंस्टाग्रामला पण मेसेज करून सांगू शकता. तर टेलिग्राम आणि इंस्टाग्राम दोन्हीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे आपण फ्रीमध्ये मटेरियल देत असतो. तर जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अरे नाच करती दुनिया सारी, कारभारी ना आपली लय भारी. मुझको बना ले तेरी कारभारीन, राजा तू पंच मेरा दादला. हाय मुझको बना ले तेरी कारभारीन, राजा तू पंच मेरा दादला. मित्रांनो, इथं तुम्हाला बेट मार्क इम्पोर्ट करून घ्यायचे आहे आणि इथं पहिल्या बेटवर जायचं. पहिल्या बेटवर गेले की तर प्लसच्या आयकॉनवर जायचं. प्लसच्या आयकॉनवर गेले की मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेली की तर तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर इथं मी फोटो सिलेक्ट केला. इथं 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे आणि इथं पुढे 6.6 सेकंदाचे इथे यायचं आहे. तर पुढच्या बेट मार्कवर यायचं आहे. तिथं आपली ही फोटोची लेअर वाढवून घ्यायची. तर अशा प्रकारे आपण वाढवून घेतलेली आहे, हे बघू शकता. तर त्या फोटोवर क्लिक करून तुम्हाला ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवर जायचं. ऑपेसिटीवर गेली की याची ब्लेंडिंग ऑपेसिटी तुम्हाला 42 ठेवायची. तर इथं आपण 42 ठेवलेली आहे, हे बघू शकता. आणि तिथं आपण 6.7च्या लेअरपर्यंत द्यायचं आहे. 6.6च्या लेअरमध्ये आले की तर तुम्हाला जेवढे पण बिटमार्क दिसत असेल त्याच्यावर आधी एक आपल्याला सर्व फोटो ॲड करायचे. तर प्लसच्या आयकॉनवर जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये फोटो ॲड करायचे. तर अशा प्रकारे 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये जायचं आहे आणि पुढच्या बेटवर जायचं आहे. पुढच्या बेटवर गेली की तर याची लेअर वाढून घ्यायची आणि त्याच्या पुढच्या बेटवर गेली की इथं फोटो ॲड करायचा आहे. फिल कॉम्पोजिशन एरियामधनं हा फोटो वाढवायचा आहे. तिथं पुढच्या बेटवर जायचं आहे. असे पुढचे 2 बीट करायचे आहे. तर ते लवकर करून घेतो. तर मित्रांनो, आपण मग सांगितल्याप्रमाणे सर्व बेटला फोटो लावलेले आहे. तर इथं पहिल्या बेटवर जायचं. पहिल्या बेटवर आले की तुम्हाला तर प्लसच्या आयकॉनवर जाऊन आपला जो लिरिक्स व्हिडिओ आहे तो इथे ॲड करायचा आहे. लिरिक्स व्हिडिओ आपल्या मटेरियलमध्ये पण दिलेला आहे. तर लिरिक्स व्हिडिओ तो ॲड करायचा आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता आपले जो लिरिक्स व्हिडिओ आहे तो लिरिक्स व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे. त्या लिरिक्स व्हिडिओवर क्लिक करून इथं त्याला 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला इथं 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर इथं 6.6 सेकंदाचे इथे यायचं आहे. तर हे बघू शकता. तर याची लेअर आहे ती कमी करून घ्यायची. 6.6च्या इथे आली की तुम्हाला लेअर ती कट करायची आणि ही जी आपली लेअर आहे याला आपण इथं ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवर जायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवर गेले की 3ऱ्या नंबरला लाईट म्हणून इफेक्ट आहे. आपल्या लाईट म्हणून ऑप्शन बघायला भेटणार आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक केली की 2ऱ्या नंबरचं लाईट म्हणून आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केली की तर अशा प्रकारे आपले लिरिक्स बघायला भेटतील. फोटोवर टाकलेले लिरिक्स डायरेक्ट बघायला भेटणार आहे, हे बघू शकता अशा प्रकारे. तर इथं लिरिक्स ही तुमचे लावून झाल्यावर तर 6.6 सेकंदाची इथे यायचं आहे. ते इथं आपण आलेलो आहे. तिथे आता तुम्हाला आपले ब्लॅक शॅडो ॲड करायचे. ब्लॅक शॅडो आपल्या मटेरियलमध्ये आहे. तर प्लसच्या आयकॉनवर जायचे, मीडियममध्ये जायचं आहे.
मीडियामध्ये गेले की तर ब्लॅक शॅडो ॲड करायची. तर इथं आपण ब्लॅक शॅडो ॲड केलेले आहे. तर इथं 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरिया करायचं आहे. फिल कॉम्बिनेशन एरिया केल्यावर तुम्हाला शेवटचे बेटला यायचं आहे. बेटला आले की त्याची लेअर ही अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे. तर इथं अशा प्रकारे आपण वाढून घेतलेली आहे. तर इथं हे बघू शकता. तर आणि याच्यावर आपण PNG दिले आहे. एक ॲनिव्हर्सरीसाठी आणि एक जर वाईफचा बड्डे असला की त्याच्यावर एक PNG बनवलेली आहे आणि एक आपली या व्हिडिओबद्दल कारभारीने एक PNG बनवली आहे. जर ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ असेल हा तर ॲनिव्हर्सरीची PNG लावू शकता. आणि आपण इथं आता कारभारींची PNG लावणार आहे. तर हे बघू शकता. तर इथं आपण कारभारींचे PNG घेतलेले आहे. इथं अशा प्रकारे फिल कॉम्बिनेशन एरिया करायचं नाही. तर मूव अँड ट्रान्सफरवर जायचं आहे. त्याच्यावर गेले की तर खाली PNG ती खाली अशी ओढून आणायची. हे बघू शकता अशा प्रकारे. तर सरळ सरळ खाली ओढून आणायची. तर इथं हे बघू शकता. आणि इथं शेवटच्या लेअरवर शेवटच्या बेटमार्कवर गेले की तर याची लेअर ती वाढून घ्यायची आहे. इथं आपले दोन्ही लेअर अशा प्रकारे वाढून घेतलेले आहे, ब्लॅक शॅडोची आणि कार्बारीन PNGची. हे बघू शकता. तर आपण याला आता एक इफेक्ट देणार आहे, ओव्हरले इफेक्ट. तर पहिल्या बेटवर गेले की तर आता आपल्याला प्लसच्या आयकॉनवर जाऊन ओव्हरले इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो आपण इथं ओव्हरले इफेक्ट सिलेक्ट केला आहे. ओव्हरले व्हिडिओवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केली की तर 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावर सिलेक्ट करायचे आणि तर ब्लेंडिंग ऑपेसिटीवर जायचं. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवर गेली की तर 3 नंबरला लाईटचं ऑप्शन बघायला भेटेल. तिथं पहिलं याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केली की इथं अशा प्रकारे बघू शकता आपला ओव्हरले इफेक्ट लागलेला आहे. तर हे बघू शकता. आणि ते शेवटचे बेटला यायचं आहे. 17.17ची बेटला यायचं आहे. या बेटवर आली की तुम्हाला याचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे. तर इथं अशा प्रकारे बघू शकता आपण याचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट केलेला आहे. तर इथं आपण आता एक इफेक्ट ॲड करणार आहे फोटोला इफेक्ट ॲड करणार आहे. तर आपल्या शेक इफेक्टवर जाऊया. इफेक्टवर आले की तुम्हाला इथं इमेजवर क्लिक करायचं आहे. इमेजवर आले की इथं इफेक्ट्सवर जायचं. इफेक्ट्सवर गेले की तर 3 डॉट दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचे आणि त्याच्यावर क्लिक केले की कॉपी इफेक्ट करायचं आहे. कॉपी इफेक्ट केली की आपल्या बेटमार्कला जायचं. आले की इथं इमेजवर सगळ्या इफेक्ट तो पेस्ट करायचा आहे. तर हे बघू शकता. आपण फोटोवर क्लिक करून इफेक्ट्सवर जायचं. इफेक्ट्सवर गेले की तर 3 डॉटवर करून पेस्ट करायचं आहे. पेस्ट इफेक्ट होतो. तर इथं पुढच्या इमेजवर जायचं आहे. इमेजवर गेलं की इफेक्ट्सवर जायचं आहे. इफेक्ट्सवर गेले की 3 डॉट दिसत असेल त्याच्यावर पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर अशाच प्रकारे पुढचे 2 फोटो करून घेतो. तर मित्रांनो हे बघू शकता. तर अशा प्रकारे आपले फोटोला इफेक्ट लावून झालेले आहे. मित्रांनो आपण आता इथं इंक इफेक्ट घेणार आहे. तर इथं 6.7ची इथं जायचं आहे. 6.7च्या बेटच्या इथं गेले की इथं प्लसच्या आयकॉनवर जाऊन मीडियामध्ये जाऊन आपला इंक इफेक्ट तो ॲड करायचा आहे. तर मित्रांनो इथं आपण इंक इफेक्ट घेतलेला आहे. त्या इंक इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केले की तर 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचं आहे. तर फिल कॉम्बिनेशन एरियावर क्लिक केली की तुम्हाला तर इथं ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवर जायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवर गेले की तर 3ऱ्या नंबरला लाईटचं म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पहिलं स्क्रीनचं करायचं आहे. स्क्रीन केली की तर आपल्या अशा प्रकारे इफेक्ट हा शो होऊन जाईल. मित्रांनो इथं आपला हा इफेक्ट शो झालेला आहे. तर हे बघू शकते. आणि इथं आपण हा जो लेअर आहे तो आपण याला कॉपी करूया. इथं या ऑप्शनवर जाऊया आणि इथं कॉपी लेअर दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं. पुढच्या लेअरवर यायचं आहे. पुढच्या लेअरवर आली की इथं याच्यावर क्लिक करून पेस्ट लेअर करायचं आहे. पेस्ट लेअर केली की पुढच्या फोटोला पण अशा प्रकारे इफेक्ट येऊन जाईल. त्याच्या पण पुढच्या इफेक्ट आपल्या बिटमार्कला यायचं आहे. बिटमार्कला आले की इथं पेस्ट लेअर करायचं. इथं पण हे बघू शकता. इथं पण आपण पेस्ट लेअर करणार आहे. जर इथं एक्स्ट्रा पार्ट हा उरतो तर इथं 17.17च्या ह्याच्यात येऊन जायचं आहे. तर हा कट करायचा आहे.
तर इथं अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. हे इथं अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओचा पासवर्ड 4546 4546 असा आहे. तर आपल्या व्हिडिओवर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथं आपण आपल्या व्हिडिओचं मटेरियल कसं डाउनलोड करायचं असा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि या व्हिडिओबद्दलच सांगितलं आहे त्याच्यात पण. तर तो व्हिडिओ नक्की बघा एक वेळेस. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.